जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या कुर्ली नगरीमध्ये सामाजिक विचार मंचाच्या वतीनं या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये काय माहिती मला काय माहीत नाही, मी इथं कुणाला ओळखत नाही, पण एवढ्या लांबून मला बोलवलं, माझा इथे आदर सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल संस्थेचे, गावाचे, ग्रामपंचायतीचे मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे, जिल्ह्याच्या जवळ एक 10 किलोमीटर। कधी आले त्या भागात तर या, प्रत्यक्ष पहा, अभ्यास करा। त्या गावानं मला 25 वर्ष काम करायची संधी दिली ग्रामपंचायतमध्ये। आमच्या तिकडे महाराष्ट्रात संत गाडगेबाबा अभियान चालतं, शासनानं काढलेलं। त्या अभियानात गावाने भाग घ्यायचा, काम करायचं, तालुक्यात जिल्ह्यात आलं तर बक्षीस पण मिळतं, नाव पण होतं त्यावेळेस। आणि मी त्या अभियानात भाग घेतला तेव्हा, आणि तालुका जिल्हा पहिलं दुसरं करत करत मी राज्यात पहिला आलो महाराष्ट्रात। मग लोकाला आम्ही माहीत झालो, गाव माहीत झालं। मग काही लोकाला असं वाटलं की या माणसाला जर आपल्या गावात नेलं तर आपलं काही बरं होईल। या भाबड्या आशेनं लोक मला बोलवायला लागले। मी गेल्यानं कोणतंही गाव चांगलं होणार नाही। असं झालं असतं तर मी 10 गावात रोज जाईन। मी तुम्हाला सांगू शकतो काय करायचं ते, पण मी काही करू शकत नाही। हो, माझी हात जोडून विनंती आहे, तुमचं तुम्हाला करावं लागेल। माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, आपली आपण करा, सोडू नको, तुमचं तुम्हाला करावं लागेल। आणि हे निरंतर चालणारं काम आहे। तुम्ही त्या दिशेने पाऊल टाकता, तुमचं अभिनंदन आहे। इथे लहान लहान पोराचे, शाळेतल्या मुलांचे सत्कार केले, मला आनंद झाला, त्यांना प्रोत्साहन दिलं। सगळ्या मुलीच होत्या। मला तर खाली मान घालून घ्यावं वाटली होती, पण शेवटी श्रावण आला एक जण, त्यानं थोडी इज्जत राखली कशी तरी, नाही तर वाटोळच होतं आपलं। त्याला म्हणलं बरं आला बाबा तू, नाही तर वाटोळच होतं आमचं। मुली फार हुशार आहे, फार, पण आपण त्यांना संधी देत नाही। तुला काय कळतं, तू घरातच बैस, असं करून महिलाला आपण दाबायचा प्रयत्न करतो। नाही तर महिला फार हुशार आहे मुली। परमेश्वराचे उपकार आहे, मला 5 मुलीच आहेत, मुलगा नाही। 5ही मुलीचे लग्न होऊन गेले, ज्याचे त्याच्या घरी आहे। शेवटच्या मुलीचे लग्न होऊन 15 वर्ष होऊन गेले। माझं वय 70 आहे आता। मी काही गावात जातो ना, मला 5 मुली आहे म्हणलं का लोक पोरं माझ्याकडे पाहते असे, त्यांना वाटतं चांगला माणूस आणला गावात धरून। पण मी सांगितलं तुम्हाला, माझ्या सगळ्या मुलीचे लग्न झाले, आता तुम्ही माझ्या तोंडाकडे पाहत बसा, मुलगी भेटत नाही। हा ना, मी राकेश पाटलाला तेच म्हणे, ते म्हणे 9 दिवस झाले लग्न होऊन। म्हणलं झालं हे भाग्य, मुलीच पाहिजे। इकडे माहीत नाही, आमच्या तिकडे तर मुलीच भेटेना महाराष्ट्रात। हे तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे। पूर्वी 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आपण मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, त्याचं हे पाप आता तुम्हाला फेडावं लागेल, फेडावंच लागणार आहे। तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी खूप दिवसाची एक गोष्ट सांगतो। अजून जर आम्ही सुधारलो नाही आणि आणखीन जर आम्ही मुलीला जन्माला येऊन दिलं नाही, तर आणखीन 15 वर्षांनी दोघात एक करावं लागेल। तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते। कारण कोणता बाप असा आहे का तो एका पोराचं लग्न करीन आणि एकाला तसं ठेवीन का? त्यासाठी झालं गेलं गंगेला मिळालं, इथून पुढे मुलीला जन्माला येऊ द्या। मुली काय वाईट नसतं, खूप चांगलं असतं, आणि सांभाळत पण आईबापाला चांगला, खूप मस्त जीव लावता मुलापेक्षा, आणि त्यांना प्रॉपर्टीत हिस्सा पण लागत नाही। किती चांगलं आहे बघा।
माझ्या 5 मुली आहे, मला 5 रुपये मागत नाही त्या. मुलगा असता तर सगळं हिसकून घेतलं असतं, तूच घराच्या बाहेर हो म्हणलं असतं. त्याच्यामुळं मुली असणं चांगली गोष्ट आहे. 25 वर्ष काम करताना मला काही अनुभव आला. त्यातला महत्त्वाचा अनुभव एक आहे, माणसाचं आयुष्य कमी हो राहिलं. आपले पूर्वी आई वडील आजोबा पणजोबा किती वर्ष जगायचे साधारण? तुम्हाला पुढं बोलवलं ना मी, लवकर कळावं गप्पा मारावं म्हणून. पहिले 90-100 जगायचे बरोबर, आता आपण 60. मग 30 वर्षे समजा आपलं कमी झालं. मग कशानं कमी झालं? ही कोणाची जिम्मेदारी आहे? याला काही पर्याय नाही का? आणि आता 100तलं 30 गेलं आणि अजून मग आता 60तलं 30 गेल्यावर खाली काय राहील? होऊ शकतं ना. मग याच्यासाठी तुम्हाला एक 4-5 कामं सांगतो. तुमच्या गावात झाले असेल तर चांगली गोष्ट आहे, नसन झाले तर करायचा प्रयत्न करा. काय करायचं? पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायचं. पाणी स्वच्छ प्यायचं म्हणतो मी, स्वच्छ. सगळ्याचं पाणी खराब झालं, तुमचं आमचं सगळ्याचं. कोणी हो म्हणा नाही म्हणा, पाणी खराबच झालं. झाडं भरपूर लावायचे गावात, पण फळाचे लावायचे. फळं भरपूर झाडं लावा, भरपूर. जिथं जागा मिळेल तिथे लावा, जर तुम्हाला जगायचं असेल तर. आपण ही जग टोटल लोक मरून जायच्या फार जवळ आलेलं आहे, लक्षात ठेवा. मी काय ऋषीमुनी नाही, काही शाप देत नाही, पण ते घडणार. आपण चुका करू राहिलो ना. आत्ता ज्यांनी पाण्यावर PhD केली ना, मी त्याला शेवटी ते एक प्रश्न विचारला, भविष्यात तुमचा अंदाज काय आहे? तो म्हणे 30 वर्षांनी पाणी मिळणार नाही. म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय करून ठेवू राहिलो? आणि आपण हाताने नाश करू राहिलो, सगळं कळत असून नाश करू राहिलो. चुकीचे वर्तणूक, चुकीचं वागणं, चुकीचं खाणं, चुकीचं राहणं, चुकीच्या सवयी, देशाचं वाटोळं, माणसाचं वाटोळं. आणखी एक काम आहे, मुलांना शिक्षण चांगलं द्या, संस्कार द्या. बाहेरचं खायचं नाही. हे आयते मसाले, रेडीमेड मसाले, बाजारातलं हॉटेल कमी करा. काही गरज नाही. बायको केली ना तुम्ही, मग घरच्या घरी खा. कशाला बाहेर? रेडीमेड मसाल्यामध्ये ताई गाढवाची शी घालून येते, खायची तर खा, मला काय करायचं? तुम्हाला त्याचा पुरावा देऊ का? तुम्ही हॉटेलमध्ये जी भाजी खाता तशी चव घरी येते का? त्या भाजीसारखी भाजी घरी लागते? मग असा कोणता मसाला आहे का तुमच्या बायकोला माहीत नाही? तुम्ही एक दिवस घोड्याची गाढवाची शी टाका भाजीत, हॉटेलसारखंच लागेल. म्हणून बाहेरचं खाऊ नका. गावात स्वच्छता ठेवा, साफसफाई, स्वच्छता पाहिजे, चकचक गाव पाहिजे, काचेसारखं गाव पाहिजे, आरशासारखं चकचक. नुसते तोंडाला पावडर लावून उपयोग नाही, गाव चकचक पाहिजे. आम्हाला स्वच्छतेच्या बाबतीत काही कळलंच नाही. आणखी एक काम आहे, म्हातारे लोक गावात जे असते वयस्कर, यांना जीव लावा. वयस्कर लोक असते ना, कोणाचं म्हातारं असू, कोणत्या जातीचं असू, त्याच्या संग गोड बोला. त्याला काही लागतं का विचारा, बाबा तुम्हाला काही देऊ का, तुम्हाला चहा पाहिजे का? तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी उपजत वारकऱ्याची औलाद आहे. पंढरपूरला किंवा कोणत्याही देवाला अजून कुठं जाऊन दान केल्यापेक्षा गावातल्या म्हाताऱ्याला सांभाळा. सगळ्यात मोठं पुण्य आहे ते धन आहे आपलं. काय तिकडे चोराचे हात भरता कशाला? गावातल्या अंगणवाडीत द्या, गावातल्या शाळात द्या, आपले म्हातारे सांभाळा. कुणाला राग आला तर येऊ आला, पण मला तिकडे चोराशिवाय काही दिसतच नाही. कालची घटना माहिती आहे का लातूरची? माहिती आहे? खरं का खोटं आपल्याला माहीत नाही. टीव्हीवर चालू आहे 2 दिवसांनी. सप्ताह केला 7 दिवस, 5 कोटी उरले. किती?
घेऊन पळाले बाबा. अहो देणाऱ्यांनी किती मोठ्या मनानं दिले असते नो. लेकरा बाळाचे तोंडातले काढून पैसे दिले. हे बघा काय केलं याने. अवघड आहे. चूक त्यांची नाही आहे, चूक आपली आहे. आपण कधी माणसं ओळखू, आपल्याला कधी कळण चांगलं वाईट. 100 वर्षे जगायचं असेल तर आणखीन एक काम सांगतो. ते काम जरा अवघड आहे, तुम्ही करता का नाही मला शक्यता कमी आहे. आमच्या तिकडे महाराष्ट्रात तर कोणी ऐकतच नाही. त्याला पैसे नाही लागत, मेहनत नाही करावं लागत, काही वेळ द्यायचा नाही, काही नाही, तकलीफ काहीच नाही, पण कोणीच करीत नाही. मग आता सांगू का नको, काय करू? 100 वर्ष जगायचं महिला मंडळ, तुम्हाला जगायचं ना, मग करून पाहता ना. सोपं काम आहे. 100 वर्ष तुम्हाला जगायचं असेल तर 7वं एक काम सोपं असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. आता बरेच जण हो म्हणले, बघू काय म्हणतं, उद्या पाहू. का जळतो आम्ही दुसऱ्यावर मला कळतच नाही. तुम्हाला काय मिळालं ठीक आहे, याला काय मिळालं, कोणाला काय मिळालं, आम्हाला काय मिळालं, ज्याचे त्याच्या नशिबानं, ज्याचे त्याच्या कर्तृत्वानं ज्याला त्याला मिळालं. आम्ही का जळतो? गावात एकच सरपंच होईल, देशात एकच पंतप्रधान होईल, 10 पंतप्रधान होईल का? नाही. अहो 2 पोळ्याच्या वर माणसाला खायला लागत नाही. काय येड्यावणी करतो मला कळत नाही, कशासाठी? म्हणून चांगलं राहा, चांगलं जगा. पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, चांगलं ठेवायचं आहे. आत्ता ज्या पोरांचा आपण सत्कार केला तुम्ही, मला लय आनंद झाला. पण त्यांच्यासाठी काही चांगलं ठेवायचं की नाही आपल्याला? त्यांचं आयुष्य कमी केलं, त्यांना ऑक्सिजन नाही, झाडच नाही, त्यांच्यासाठी पाणी ठेवीना आपण, आणि मग त्यांनी पुढं करायचं काय? म्हणून या 7-8 गोष्टीवर काम करा. पाणी का चांगलं प्यायचं? खराब झालं पाणी, कारखान्याचं पाणी सोडलं, ड्रेनेजचं पाणी नदीत सोडलं. आधी तुमची पंचगंगा किती घाण आहे. एकदा ती जिल्हा परिषद अध्यक्ष माळीताई होत्या तेव्हा आलो होतो आम्ही, साफ केलं होतं. लय घाण काढली होती. पण 1-10 माणसानं घाण काढून काय होईल? घाणच एवढी त्याच्यात. ते पाणी प्यायचं लाग. पंढरपूरचं चंद्रभागेचं पाणी तुम्ही पिऊ शकता. याला आणखीन एक देतो का? इकडून ते ठेवतो का? इकडून या बाजून ठेव, या बाजून ठेव. पंढरपूरच्या चंद्रभागेचं पाणी आपण पिऊ शकतो का? आता नाही पिऊ शकत. आणि मग पवित्र म्हणायचं नसतं. मग घाण कोणा केलं? तुम्ही, आम्ही केलं. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं. चालू नाही का? याचं थोडा आवाज वाढला. बस राहू दे भाऊ. कारखान्याचं पाणी आपण पाण्यात सोडलं. आमच्या तिकडे काय करते, मेलेल्या माणसाची राख असते का, ती पण पाण्यात टाकते. इकडे काय करते? सतत टाकते. चांगले पाण्यात बी टाकते. तुम्ही सांगा, मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का? एक चिमूटभर राख घेतली अशी, 2 बोटात माईन अशी थोडीशी राख घेतली, गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली. पी बाई, तो आहे नवऱ्याचं आहे. पिन का? नाही पिणार. मग लोकांच्या पाण्यात कसे काय टाकते? टाकायचे नाही. माझे हात जोडून विनंती. मग कुणी म्हणन काय करावं? खड्डे करा, खड्ड्यात टाका, त्याच्यात झाड लावा. माझ्या आईचं मी असंच केलं. 5 खड्डे केले, 5 झाडं त्या खड्ड्यात लावले, त्याच्यात राख टाकून दिली, विषय संपला. पाणी खराब करू नका आपल्या हाताने. पण आता सगळं पाणी तुम्ही चांगलं करू शकत नाही. मग याला एकच पर्याय आहे, आपलं प्यायचं पाणी आपण चांगलं करून प्यायचं. मग एक माणूस कसं पिईन म्हणून ग्रामपंचायतनं द्यायचं. ही ग्रामपंचायत पुढं काहून आली? हिचं काही काम नव्हतं मधी. ही का आली? एक माणूस करू शकत नाही म्हणून पंचायत.
पंचायतीने गावातल्या प्रत्येक माणसाला या बिस्लरीच्या क्वालिटीचं पाणी प्यायला दिलंच पाहिजे. दिलंच पाहिजे म्हणतो मी. रोजाना जाणारी बाई जरी असली, कामावाली, येडा असू गरीब असू, बिस्लरी बॉटल माहिती आहे ना, त्याच क्वालिटीचं पाणी प्रत्येक माणसाला द्यायलाच पाहिजे. मला कोणाशी घेणं नाही, माझा काही संबंध नाही कोणाशी. जे आहे ते आहे. माझं आयुष्य मी पणाला लावलं याच्यासाठी. माझा धडक सवाल आहे, ज्याला ही अक्कल नाही त्याने ग्रामपंचायतला उभा राहायचं नाही. सीधं काम. कशासाठी उभा राहता मग? मानासाठी? हे कोणी सांगितलं हा धंदा? अरे हे समाजाचं कल्याण करायची जागा आहे ग्रामपंचायत. पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षाही, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापेक्षाही पवित्र जागा आहे ग्रामपंचायत. आणि तिथे जाऊन काही करायचं आणि काही धंदे करायचे आणि लोकांचं काम नाही करायचं. मग करता कशाला? तुम्हाला पैसा कमवायचा, पेट्रोल पंप टाका, धीरूभाई अंबानी व्हा, टाटा व्हा, तिकडे जा ना. इकडे कुठे चालले? ही पैसे कमवायची जागा नाही आहे, इथे सेवा करायची जागा आहे. झाडं भरपूर लावा फळाचे. तुमच्या गावची लोकसंख्या 10,000 आहे. माझ्या अंदाजानं तुम्ही सर्वे करा, उद्या परवा करा. तुमच्या गावात कमीत कमी तुमच्या शिवाराच्या रस्त्याला गावात अजून तुम्ही 50,000 झाडं लावू शकता, एवढी जागा शिल्लक आहे. किती रिकामी जागा आहे ती. तुमच्या शेतात जाणारे जे रस्ते, दोन्ही बाजूचा विचार करा. आणि किती रस्ते आणि किती लांबी बघा. झाडं तर लावा, पण फळाचे लावा. सीताफळ, पेरू, आंबा, चिकू, नारळ खाऊ द्या. आपला प्रॉब्लेम काय आहे? फळाचे झाडं लावले तर खाईन कोण? आता मला सांगा, इथे 4 झाडं असले, हे कडीनं आता पेरू, सीताफळ, आंबा, लिंबुनी, जांभळं असले, इथं 100 झाडं बसते इथं. पण आपण लावीत काऊन नाही? खाईन कोण? मग लावायचं तर बाजूलाच राहिलं, खाईन कोणचं टेन्शन आपल्याला? लावा. तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता ते मला येतो म्हणले माझ्या गावाला. माझ्या गावात रस्त्याला लावलेल्या झाडाला, रस्त्याच्या कडेला नारळ लावलेले आम्ही. किती नारळ निघाले माहिती आहे? 2.5 लाख. आणि तुमच्यापेक्षा अर्धच गाव आहे माझं. 2.5 लाख नारळ निघाले. आणखीन 3 वर्षांनी तो आकडा 5 लाखावर जाणार आहे. आणि एकही नारळ विकत नाही आम्ही. मग काय करते? पोरं फोडून खाते. आणि आपला प्रॉब्लेमच तो आहे की नारळ खाईन कोण? तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू. महिला मंडळ माफी मागून सांगतो. पोरं खातेन हे आपल्याला आवडत नाही. ही जर तुमची भावना असेल, मग त्या भानगडीत गेलेच कशाला? काय गरज पडली होती त्याच्यापासून? मग रामदेव बाबाच्या आश्रमात राहायचं ना. अरे आपल्या लेकरांना फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे. ह्या पोरायला काही दिवसानं माझ्या अंदाजे कौट माहीत राहायचं नाही. कौट कशाला म्हणते? यांना सांगावं लागेल कौट गोल होतं, थोडं आंबट थोडं गोड होतं, असं सांगावं लागेल यांना. माझ्या स्मशानभूमीत जांभळाचे झाडं लावलेले. आत्ता सध्या त्याला जांभळं लागले, सीझन आहे. दरवर्षी कमीत कमी 200 क्विंटल जांभळं निघत असेल गावात. खाऊ द्या ना कोणाला. हो काय प्रॉब्लेम मला कळत नाही. जागा सरकारची आणि झाडं लावायचा खर्च पण सरकारचा आहे. आपल्याला घरातून नाही करायचं. सगळा खर्च सरकार करतं आणि फळं आपल्याला खायचे. मला प्रतिभाताई राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार मिळाला झाडं लावल्याबद्दल, 25 लाखाचा. खर्च त्यांचा, जागा त्यांची,
पुरस्कार आम्हाला 25 लाखाचा. प्रतिभाताईनं पाठीवर हात टाकला, लय काम भारी केलं. मला लाज वाटली, कशाचं पुरस्कार आहे. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. ऑक्सिजन. काही लोकांचं म्हणणं आहे मुलगा जन्माला आला तर त्याला अगोदर दूध लागतं आईचं. खोटं आहे. मुलगा जन्माला आला आणि बाई वारली बाळंतपणात तरी मुलगा जगतो, पण 2 मिनिटं ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरगं जगत नाही. म्हणून ऑक्सिजन किती लागतो. ऑक्सिजन माहिती आहे, एका माणसाला रोज लागतो 28 किलो. आपल्याला सध्या एका माणसाला 28 किलो लागतं. 2 सिलेंडर. एक झाड देतं 7 किलो. नीट लक्षात ठेवा, एक झाड देतं 7 किलो, माणसाला लागतो 28 किलो. तुमच्या गावची लोकसंख्या 11,000, तर गावात झाडं पाहिजे 44,000. किती मोजून घ्या. सकाळी किती असतील. 500 झाडाचे वर नसेल. आणि लागते किती 44,000. म्हणजे तुम्ही जो ऑक्सिजन आता घेता तो चोऱ्या करता. बरं, तुमच्या गावात गाई म्हशी पण असेल, आहे का नाही पोरं. गाढवं, कुत्रे डुकरं, कुत्रे आहे. बरं, मला एक सांगा, कुत्र्याला ऑक्सिजन लागतो की नाही. हां, महिला मंडळ, कुत्र्याला ऑक्सिजन लागतो की नाही. लागतो. पण कुत्र्याला झाड लावता येतं का. काय म्हणलं मी, कळलं की नाही. कुत्र्याला झाड लावता येत नाही. असे किती कुत्रे आहे गावात की अरे हे हरामखोर कुत्रे झाडं तर लावित नाही, पण कुणी लावलं तर उकरून टाकते. झाडं लावा. हे कोरोना आलता ना, कोरोना आजार नव्हता, रोग नव्हता. जागोजागी ऑक्सिजन जिथं मिळाला नाही तो माणूस गेला. नीट लक्षात घ्या. काय झालं तेव्हा. तो आजार नव्हता, हे बाकी सगळे नाटकं झाले. दवाखान्यात नेऊन त्याला काय करीत होते, ऑक्सिजन देत होते, दुसरं काहीच नाही. आणि तो कोरोना उद्या पण येऊ शकतो. माझी हात जोडून विनंती आहे, अजून झाडं लावा. पुढची पिढी जगायचीच नाही. 47-48 टेम्परेचर झालंय. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती. जर ते 50च्या पुढे गेलं तर हा कागद उन्हात ऑटोमॅटिक पेटतो. आणि आता 50ला जायला काय राहिलं. कळलं की नाही कळलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी पेट घेत आहे त्या ऑटोमॅटिक पेटणार आहे. याला एकच पर्याय आहे, झाडं. दुसरा इलाज नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे गावकऱ्याला, या सामाजिक संस्थेला, झाडं लावा, झाडं जगवा, फळाचे लावा. काय नुकसान होतं होऊन द्या, कोण खातं खाऊन द्या, काय खर्च येतो येऊन द्या, पण झाडं लावा. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. कोकणात 3000 मिलीमीटर पडतो, आमच्याकडे 300च पडतो. तिकडे काहून 3000 पडतो, झाड आहे. केरळला काहून पडतो, झाड आहे. आता सध्या काय होऊ राहिलं, ते समतोल नसल्याने कधी पडतो आणि कुठं पडतो. आज तुमची काय दैन केली त्यांनी पहा ना, अचानक आलं. काही फोन केला नाही आधी का मी येऊ का काय नाही. आलं, घेतले दैन करून आमचे सगळ्याचे. पण नशीब आपलं जमलं कसं तरी. त्याची गॅरंटी नाही. गेल्या वर्षी नागपूरमध्ये एवढ्याला पाणी शहरात होतं, इतकंलं पाणी, इतकं पाणी शहरात अचानक पडलं. ते त्याला नियम राहिला नाही ना.
झाडं जर असले ना तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या गावचा अनुभव आहे, पाऊस असं जोरात पडत नाही, असं थुई पाऊस पडतो. हे आमच्या डोळ्याने पाहतो पाऊस कसा पडतो आमच्या इथे. स्प्रिंकलरसारखा पाऊस पडतो जर झाडं असेल तर. हे काय, हे काही पडतं आणि कुठं पडतं काय त्याचं मेळ नाही, कधीही पडतं. त्याला जूनशी घेणं नाही, जानेवारीचा संबंध नाही, काही नाही. हो, झाडं लावा, भरपूर लावा. गावात स्वच्छता ठेवा, उघडं गटार नाही पाहिजे. गावातला एकही माणूस संडासला बाहेर नाही गेला पाहिजे. इकडे जाते का अजून? कोणीच नाही. चांगली गोष्ट आहे. मी तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून घ्या तुमच्या. लय भारी महिला मंडळ, तुम्ही बाहेर जात नाही ही गोष्ट लय चांगली आहे. पण काही महिला काय करत्या, लहान मुलाला बाहेर बसवत्या. काहून तर म्हणे त्याला भीती वाटते. तुम्ही मला सांगा, मोठ्या माणसाची घाण काय आणि लहान पोराची घाण काय, काही फरक आहे? हां, मोठ्या माणसाच्या याच्यात किडी असते आणि लहान लेकराची काय पेढे बनते का मग? हा, लहान काय मोठं काय? म्हणून मुलाला बाहेर बसवायचं नाही, आणि बसवलं तर घमिल्यात बसवायचं आणि पुन्हा संडासमध्ये धुवून टाकायचं. संडास लय वाईट आहे. तुमच्या इथं कोणी जात नाही, चांगली गोष्ट आहे. आम्ही 30 वर्षापूर्वी हा विषय मिटिला होता. छत्रपती शिवाजी महाराजाकडे 400 वर्षापूर्वी शौचालय होतं. 400. रायगड किल्ल्यावर जाऊन बघा, शिवनेरीवर, तेव्हा बांधले त्यानं. अहो, हे शिवाजी महाराजांचं अलीकडचं झालं. राम, कृष्ण, रावण यांच्याकडे शौचालय होते. तुम्ही म्हणून याला काय माहिती? बरं, मला माहीत नाही तर तुम्ही सांगा. रावण तुम्ही पाहिला ना, तो रावण 10 तोंड होते असे, आहे की नाही? असा चालला संडासला, एका हातात धोतर पकडलं, एका हातात डबडं, असं चाललं. असं असेल का? रावण असं करीत असेल? आणि मग संडासला जात नसेल का? कुठं जात होता? आपले श्रीकृष्ण भगवान ते एका हातात सुदर्शन चक्र, इकडच्या हातात डबडं, असं चालले भगवान, चालले. असं असेल? असू शकतं का असं? नाही. आणि मग काय करते ते? याचा अर्थ त्या काळात पण शौचालय होतं. आमची सीतामाई, द्रौपदी माई, तुम्हाला काय वाटतं, या रस्त्याला जात असेल? दुर्योधनाला उठून उभा राहिली, असं असेल? काय पागल लोक आहे आपले. पण तुम्ही केलं, चांगली गोष्ट आहे, मला आनंद झाला. मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. गटार उघडं नाही पाहिजे. गावातले गटार आहे ना, झाकलेलं पाहिजे, नखं काढलेले पाहिजे, साफसफाई चकचक पाहिजे. आपण किती महाग आहे तुम्हाला सांग. मी लय हुशार आहे असं नाही, मी शिकलेलं आहे असं नाही, मी जगात पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते तुम्हाला सांगतो. आपण जेवणाच्या आधी हात धुतो ना, आणि पुसतो कशाला? जुन्या कपड्याला. खरं सांगा, मग धुवून काय उपयोग झाला? त्या हॉटेलमध्ये ते सगळं एकच टावेला सगळ्यांनी पुसा. महिला मंडळचं तर लय अवघड आहे. आमच्या तिकडे तर वाईट आहे, इकडं काय माहीत नाही. ह्या हात कुठं पुशी ते माहिती आहे? कुठं सांगू का? एवढ्या लोक देखत आता. कसं काय? तो इतका स्वच्छ आहे का तो पदर? त्याच पदरानं ताट पुशी दे, त्याच पदरानं नाक बी पुशी दे. अरे मग हे सरपंचानं शिकायचं लोकाला. सरपंच कसा पाहिजे कळलं? इतकं शिकायचं सरपंचाने, सदस्याने, हे समाजाला शिकवायचं. नखं काढायचं लोकांच्या जीवावर येतं. तुम्ही संडास बांधले, त्याच्या पुढचा टप्पा आहे, वाईट वाटणार नाही ना? सांगू,
बिंदास. काय मंडळी, कोणातरी सांगितलं पाहिजे ना. या क्षेत्रातल्या आमच्या गुरुजीनं एक सूचना केलेली आहे आम्हाला, तुम्हालाही सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. कोणत्याच हातात अंगठी घालायची नाही. आणि लईच हाऊस असन, लईच पैसा झाला असन तर डाव्या हातात घालायची नाही. ज्याच्या हातात आहे त्याने काढून पहा. काळं भंगार आहे अंगठी आतून. हे ऐकायला जरी विचित्र वाटलं, पण कोणाचं सांगितलं पाहिजे. सांगितलं नाही तर माहीत कसं होईल. त्या अंगठीतली घाण हात धुवून बाहेर येत नाही साहेब. कधी येते? गव्हाचं कणिक मळताना. खा खा खा. अवघड आहे. म्हणून स्वच्छता ठेवायची. आपण कधी कधी काय करतो, हात धुतला ना बेसिनवर हात धुतला का ताटावर बसेपर्यंत आपण कधी खाजलं लक्षात येत नाही. खूप काळजी घ्यायची, तेव्हा 100 वर्ष जगू आपण. मुलांना शिकवा, चांगलं शिक्षण द्या, बाहेरचं खाऊ नका. अहो तुम्ही रस पिता का? उसाचा रस पिता ना बाहेर, त्याच्यात पण भेसळ आहे. आता तुम्ही म्हणून रसात कशी काय भेसळ आली कुठून? रसात नाही, ते बर्फात. बर्फ कोणत्या पाण्याचा आहे तुम्हाला काय माहिती? लातूरला काय घटना घडली माहिती आहे का? आत्ता मागं टी व्हीला आलतं. एक म्हातारं मेलं दवाखान्यात, त्याला रात्री ठेवलं बर्फात. ॲम्ब्युलन्सवाल्याला सांगितलं का हे बाबाला सकाळी याच्या गावाला सोडून यायचं प्रेत. त्यानं बर्फासहित म्हातारं नेला. म्हातारं त्याच्या गावात सोडून दिलं. म्हणजे येताना बर्फ रसवाल्याला इकला. आणि आम्ही म्हणतो टाक अजून, टाक अजून, पे पे पे. अवघड आहे. म्हातारा लोकाला जीव लावा. गावातलं कोणताही म्हातारा असो, दुसऱ्यावर जळायचं नाही. एवढे कामं केले, गाव स्वच्छ होईन, सुंदर होईन. 100 वर्ष जगू, चांगलं जगा, प्रेमानं राहा, प्रेमानं करा, गोडीनं बोला. एक माणसाचं काम नाही म्हणून पंचायत आली. घटनेनं आम्हाला अधिकार दिला. अजून एक घटनेचा सगळ्यात जास्त उपकार काय माहिती आहे का? आमदार कोणत्याही गावचा, कोणत्याही तालुक्याचा कुठं उभा राहू शकतो. खासदार कुठेही उभा राहू शकतो भारतात. तुमच्या गावचा खासदार दिल्लीला पण उभा राहू शकतो. सरपंचाचं तसं नाही. सरपंच त्याच गावचा पाहिजे. हे घटनेने दिलेले उपकार आहे. नाही तर हे कुठला जर सरपंच चालला असता ना, तर हे पुढाऱ्या लोकांना आंध्रातून आणले असते. ये तुम्हाला सरपंच ले लो. काय केलं असतं आपण द्यायचं. म्हणून घटनेचे उपकार. तुमच्या गावचा सरपंच का दिला, तुमचे प्रॉब्लेम त्याला माहीत राहील. त्याला सोडवायची कुवत येतो तुमच्यातला आहे. आणि तुम्ही कोणाला निवडून द्यायचं ते तुम्ही ठरवायचं. म्हणून गावातला सरपंच आहे. 2000 रुपये घेऊन सरपंच निवडून द्यायचा नाही. 7 पिढ्या नरकात जाते आणि तुमच्या पैसे घेऊन मतदान करीत असताना. सगळ्यात हलकट माणूस. तुम्ही ज्याला करायचं त्याला करा. मी कोणाची शिफारस करत नाही, पण पैसे घेऊन मतदान करायचं नाही. अति वाईट आहे ते. त्याच्यात दान हे शब्द आहे. मतदान, कन्यादान, अन्नदान. याला दान का लावलं त्याच्या नावापुढं? म्हणून कधी चूक करायची नाही. ह्या गोष्टी करा, गावाला सुविधा द्या. थोडंफार प्रमाणात आम्ही आमच्या गावात केलं. खूप नाही झालं आमचं. बेसमेंट झालं, फक्त बेसमेंट. काय म्हणलं मी, नीट लक्षात घ्या. आम्ही किती केलं? फक्त बेसमेंट झालं. बिल्डिंग व्हायची, अजून कळस व्हायचा आहे.
बेसमेंट झालं. 2 महिन्यापूर्वी मोदी साहेबांनी भाषणात माझ्या गावचं आमचं नाव घेतलं, 2 मिनटं बोलले मन की बातमध्ये. नुसतं बेसमेंट केलं तर, आणि कळत झाल्यावर काय होईल. म्हणून माझी विनंती हात जोडून करा, अतिशय गरज आहे. अर्थात ग्रामपंचायतने करायचं तर पैसा लागतो. लोकांकडून पैसे घ्या, टॅक्सच्या रूपाने सरकार देत. आम्ही सरपंच होतो तेव्हा सरकार पैसे देत नव्हतं, 1 रुपया नव्हता हो, पैसा दिसतच नव्हता. आता सरकार किती पैसा देतं माहिती आहे? 1000 लोकसंख्येला 10 लाख. किती? 1000 लोकसंख्येला 10 लाख दरवर्षी न मागता न अर्ज करता सरपंचाच्या खात्यात जमा होते. किती? ग्रामसेवक आणि सरपंचाने दोघांनी मिळून ते गावासाठी खर्चायचे. एकट्या सरपंचाला खर्चिता येत नाही, एकट्या ग्रामसेवकाला बी खर्चिता येत नाही. किती पैसा येतो? मग ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या लोकसंख्येनुसार ठरवा, ज्याच्या त्याच्या गावाला किती येतो. मला 40 लाख येतो, माझी 4,000 लोकसंख्या आहे. माझ्या गावची लोकसंख्या 4,000, 800 घरं आहे. एका घराला 5,000 रुपये टॅक्स आहे. किती? 800 घरातून 40 लाख येते मला, आणि सरकार देते 40 लाख. किती झाले दरवर्षी? करायचं काही नाही, आता कामं सगळे व्हायले. पैशाचं काय करायचं? न मागता एवढे पैसे येते साहेब. डोकं खराब व्हायचं, चक्कर यायचं काम आहे. दर घर 5, माझ्या इथला प्रत्येक माणूस 5,000 भरतो, म्हणजे भरतो, आणि 1 एप्रिललाच भरतो. साल चालू झाल्यावर. तुम्हाला कळतं की नाही कळतं माहीत नाही, तुमच्याकडे पद्धत आहे की नाही आहे. 1 एप्रिलला नवं वर्ष चालू होत राहतं आपलं सरकारी. 1 एप्रिलला माझ्या गावात पहिल्या दिवशी पैसे भरला का ते, साल चालू झाल्या मागच्या वर्षीचे नाही. हां, तुमच्यात चालू वर्षाचा कोणी पैसे भरलेला माणूस असेल तर त्यानं या, मी त्याचे पाय धुईन इथं. गाव सुधारायला सगळे निघाले. किती पैसे घेतले मी? एका घराकडून 5,000. झोपडीत राहणारा असला तरी पण 5,000 घेतो. पण आम्ही सुविधा काय देतो? लोक का देते पैसे? आमचे ते काही ज्ञानेश्वर तुकाराम जन्माला आले का? पैसे का देते? आम्ही योजना तशा केल्या, सुखसोयी तशा आहे. काय आहे? एक महिलासाठी एक फुकटची योजना आहे. कोणती? जी महिला 1 एप्रिलला, महिला काहून म्हणतो? आमच्या प्रॉपर्ट्या सगळ्या महिलाच्या नावावर आहे गावात, माणसाच्या नावावर नाही. याला बाबा करून सोडलं. बाबा कुठे जाईन कुठे राह. जी महिला 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडन, कळतंय ना? 1 एप्रिलला पहिल्या दिवशी ज्या महिला पहिली पावती फाटन तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. आमच्या इथे सरपंच करीत नाही. 4 झेंडावंदन 4 महिलाच्या हाताने करतो आम्ही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती? भारत स्वतंत्र झाला हा 15 ऑगस्टला, आणि आम्ही स्वतंत्र झालो 17 सप्टेंबरला. मराठवाड्यातले लोक, आम्ही स्वातंत्र्य नव्हतं मिळालं आम्हाला. वल्लभभाई पटेलनं पुन्हा लढाई केली आमच्यासाठी, मग आम्ही स्वातंत्र्य झालो. वल्लभभाई पटेल नसते तर आम्ही अजूनही त्याच्याच ताब्यात असतो. तुमच्याबरोबर स्वातंत्र्य नाही मिळालं आम्हाला, नंतर मिळालं. म्हणून आम्ही तो दिवस पण साजरा करतो 17 सप्टेंबर. मराठवाड्यातले लोक, महाराष्ट्रातले नाही. 4 महिलाच्या हाताने 4 झेंडावंदन करतो. महिला खुश, लय आनंद होतो त्याला. हो, मार्च महिन्यात बाया पैसे घेऊन फिरत आहे. कुठे आहे ग्रामसेवक? कुठे नंबर लागला पाहिजे ना. काही ना काही बक्षीस असतं, योजना असते. टॅक्स भरणाऱ्याला वर्षभर पाणी फुकट आहे.
नीट समजून घ्या अर्थगणित. मला इतक्या लांब बोलवलं, तुम्ही एवढा खर्च केला, वायाला नाही गेला पाहिजे, समजून घ्यायचं आहे. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथं गावात. एक प्रकारचं नाही, एक नळ नाही, 4. धुण्या भांड्याचं साधं पाणी वेगळा नळ आहे, वेगळा नळ आहे. 20 वर्ष झाले 1 मिनिट बंद नाही हा नळ. 20 वर्ष झाले म्हणतो मी. दुसरा नळ आहे तो जायकवाडी धरणातून पाणी घेतलेलं आहे आम्ही MIDC मार्फत. ते पाण्याला एवढं प्रेशर आहे, 3ऱ्या मजल्यावर पाणी जातं बगर मोटरचं. 3ऱ्या मजल्यावर बगर मोटरचं पाणी जातं. 24 तास रात्री 12ला नळ उघडा, पाणी गेलं पाहिजे 3ऱ्या मजल्यावर. कोणत्याच पाण्याला पैसे नाही. 2 पाणी झाले. 3रं पाणी बिस्लरीचं जार. मी तुम्हाला जसं म्हणलं बिस्लरी द्यायला पाहिजे. 20 लिटरचा फिल्टर केलेलं बिस्लरीच्या दर्जाचं पाणी, 20 लिटर एका घराला रोज एक. साधारण 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? 20 रुपये. 20 पकडा. महिन्याचे किती झाले? 600. वर्षाचे किती झाले? 7200. 20 रुपयाना मी घेतले किती? हे ध्यानात ठेवा, विसरून जायचं नाही. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे. माता भगिनींनो, माझ्या लेकराची शपथ खाऊन सांगतो, एक शब्द खोटं बोलत नाही मी. जेवढं तुमच्या पुढे बोलन तेवढं कधीच बोलत नाही. 4था नळ आहे, 4थं पाणी आहे माझ्या इथे. रोज सकाळी पहाटे 5 ते 8 सगळ्या गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही, वीज चोरायची नाही, डोळे खराब करून घ्यायचे नाही, 2 रुपये खर्च करायचे. नळ उघडला का गरम पाणी. काय होऊ शकतं? होय. पैसे किती घेतले आम्ही? मग मला सांगा, तुम्ही देईन का नाही 5000? असं असल्यावर देईन ना, कोणतंही गाव देईन. पंधरा वर्ष झाले आम्ही एक पिठाची गिरणी टाकली पंचायतना. पिठाची गिरणी समजते ना? जो टॅक्स भरतो त्याला वर्षभर दळून दिलं जातं फुकट. तिथं 1 रुपया लागत नाही. 5000 घेतो हे दिसतं. नीट विचार करा, आम्ही देतो काय हे पण विचार करा. वर्षभर दळून देतो. किती दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, बैलाचा भरडा करा, काय अडचण नाही. संपूर्ण गावच्या महिलेला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. संपूर्ण गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. पैसे किती घेतले? हे विसरून जाऊ नका, ध्यानात ठेवायचं. 40 लाख जमा होते माझ्याकडं. 32 लाख माझा खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. देतो म्हणजे आम्ही तोट्यात नाही गेलो. जमा किती होते? 40 लाख. आणि खर्च किती होते? 32 लाखात हे सगळं देता येतं. शेती करायचं एक ट्रॅक्टर आहे आमच्याकडे मोठा. गावातल्या शेतकऱ्याची आम्ही शेती करतो कमी भावात. 25% सबसिडी त्याला. जर गावातलं खाजगी ट्रॅक्टर 2000 रुपये एकरनं नांगरीत असेल तर आम्ही 1500 रुपये एकरनं नांगरीतो. 5 एकर नांगरलं तर 2500चा फायदा होतो त्याचा. मोगड्याला 25% सबसिडी, पेरायला 25% सबसिडी. किती फायदा होत असेल शेतकऱ्याचा काय अंदाजे? सरकार शेतकऱ्याला मदत करतं, पण कधी करतं? मेल्यावर. तू फाशी घे, मग तुला बायकोला 2 लाख देतो म्हणतो. सारे काय बदमाशी. अरे तो जगला पाहिजे याच्यासाठी मदत करा. तुम्हाला जसं म्हणलं मी बाहेरचं खायचं नाही सांगितलं ना, मग मी विचार केला महिलांनी काय करावं, काही सोय करता येते का. मग आम्ही काही मशनी विकत घेतल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या. त्या सगळ्या मशनी वर्षभर फ्री आहे. मशनी कशाची आहे?
मिरची पावडर करा, मिरच्या आणा मिरची पावडर करा, धने पावडर करा, सगळ्या प्रकारच्या डाळी करा, गोड तेल करा, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, उसाचा रस काढा, मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून न्या, ते मशीन. नवीन गाड्या निघाल्या चार्जिंग, ते चार्जिंग करून न्या पंचायतमधून, चार्जिंग पण आम्ही करून देतो. हे 5,000 रुपयात देतो साहेब आम्ही. एवढं हे देता येतं. मी राग बोलतो, लोकाला ते उद्धटवाणी वाटतं, पण माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला अक्कल असेल तर फार्म भरू नका. माझ्यापाशी 1 तास बसा, जास्त वेळ बसायची गरज नाही. कसं करायचं मी सांगतो. 1 तासात का करायचं नाही? काय समाजाने चूक केली तुम्हाला चांगल्या पदावर बसवलं? मला बहुतेक लोक काय सांगते, साहेब आमच्या गावचे लोक लय मूर्ख आहे. काय सांगते मला? काय सांगते? आमच्या गावचे लोक लय मूर्ख आहे. आमचे ते केलं असतं आम्ही, पण गावातले लोक लय मूर्ख आहे. तुम्हाला खरं सांगू का, गावातले लोक मूर्ख आहे म्हणून तू सरपंच आहे. ते हुशार असतं तर तुला वड्याला फेकून दिलं असतं. 24 तास लाईट आहे, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला. गावची 33 एकर जमीन आहे, टोटल बागायती आहे. 100% कोरडं होती, आज 100% बागायती आहे. सगळ्या शेताला रस्ते, सगळ्या शेताला रस्ते. एक जमीन अशी नाही की त्याला रस्ता नाही. हे होऊ शकतं, काय अडचण आहे. शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या. गौंडी काम करणारे लोक आमचे, त्याच्यामुळं अतिक्रमण होतच नाही. पंचायतची अधिकृत गौंडी आहे, परमिशन घेतल्याशिवाय त्याला काम करता येत नाही. माझ्या गावात भाडेकरूला राहता येत नाही बिगर परमिशनचं. भाडेकरू परमिशन घ्यावं लागतं, पंचायतला पैसे भरावे लागते. माझ्या गावात केळं विकायला यायचं तरी पैसे भरावे लागते, 1500 रुपये पंचायतला वर्षाचे. तुमचं आधार कार्ड द्यावं लागतं, फोटो द्यावं लागतं, अर्ज करावा लागतो. कोणी येऊन केळं विकत नाही माहीत, कारण उद्या काही गडबड झाली तर जिम्मेदार कोण आहे? अतिशय कडक आहे मी ऐकतच नाही कोणाचं. आणि हा ग्रामपंचायतला अधिकार आहे, हा घटनेने दिलेले अधिकार आहे. रिलायन्स कंपनीवाला वायर खोदत होता, रस्त्याने वायर टाकत होता. सिमेंट रोड नाही, डांबर रोड नाही, साध्या मातीतून केबल टाकत चालला होता. मी अडवलं होतं. अरे म्हणलं तू कोणाचे काय खोदतो? ते म्हणे रिलायन्सची केबल आहे. अरे म्हणलं मला विचारलं नाही, सरपंचाला खोदू राहिला. ते म्हणजे तुम्हाला विचारायचं काय संबंध आहे? मला बंद कर. बंद केला JCB. दुसऱ्या दिवशी त्याचा साहेब आला, म्हणे काऊन बंद केलं? म्हणलं मला परवानगी घे. तसं करून देणार नाही म्हणलं, नाटकं करायची नाही. मग त्याने अर्ज दिला, असं असं काम करायचं, द्या परवानगी. म्हणलं मीटिंग पण ठेवी ना, आता जा 1 महिन्याने आहे. ते आमदाराकडे गेलं, शिवोकडे गेलं, BDOकडे गेलं. ते सगळे म्हणे भाऊ त्याच्या नादी लागायचं नाही, ते जेव्हा परवानगी देईन तेव्हाच घ्यायचं. मग शिवसाहेबाकडे गेलो मी, सत्य घटना आहे. शिवसाहेबाला म्हणलं मी त्याचं काम आडिलं रिलायन्सवाल्याचं, पण पुढं काय करायचं मला अक्कल नाही, आता काय करू? ते म्हणे एक काम करा दादा, त्याचा अर्ज एक झरास आणि तुम्ही एक अर्ज लिहा की या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा. दोन्ही अर्ज जिल्हा परिषदला पाठवले. मग त्याने बांधकाम खात्याचे इंजिनियर पाठवला. ते अंतर मोजलं किती खोदायचं, आणि आम्हाला थोडंसं होतं. आणि आम्हाला पत्र काय दिलं जिल्हा परिषदनं माहिती आहे? या कंपनीकडून 2,35,000 घ्या आणि मग यायला NOC द्या. आम्ही घेतले. काही नुकसान नाही, 1 रुपयाचं नुकसान नाही. मी काय सांगतो, आम्हाला किती अधिकार दिलेला आहे घटनेनं, आम्ही त्याचा वापरच करीत नाही. हिवरे बाजारला
त्यांनी काय केलं ठराव माहिती आहे, गावातली जमीन दुसऱ्याला विकायची नाही. 1 गुंठा विकता येत नाही तिथे. तुम्ही मला नाव ठेवा, चांगलं म्हणा वाईट म्हणा, जर गावाने, ग्रामपंचायतीने, सरपंचाने, ग्रामसभेने ठरवलं की गावात 2 वर्ष मुलाला जन्माला येऊन द्यायचं नाही तर नाही येऊन द्यायचं, इतकी ताकद आहे या ग्रामपंचायतमध्ये. आणि भविष्यात याची गरज पडणार आहे. नाही तर किती घरकुल वाटायचे. कुठून आणायचे घरकुल, कवर आणायचे. तुला बापाला दिलं त्याला 2 झाले, त्याला दिले त्याला 2-2 झाले, हे आणायचे कुठून? हे कुठेतरी रोखावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही लोक, माझ्या इथे ज्यांना मुलं नाही, गरीब आहे, मुलं सोडून गेले, मुलं दुसरीकडे नोकरीला आहे, दुसऱ्या देशात आहे, असे 40 म्हातारे गावातले आम्ही सर्वे करून काढले. आणि त्या 40 म्हाताऱ्याचा सांभाळ पंचायत करतं. खाणं पिणं, कपडा लत्ता, शाल, स्वेटर, चप्पल, बूट, औषध सगळं करतं. हो, गावातलं म्हातारं आहे ना ते आपलं. कोणाचंही बाप असू द्या ना, आपला झेंदे. आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं, चांगलं वाटतं का? हा, काही एवढा खर्च येत नाही हो. म्हाताऱ्याला काय लागतं? पैसेच लागत नाही त्याला, फक्त इच्छा पाहिजे करायची. तुम्हाला एक गणित सांगतो मग लक्षात ये. आम्ही राशन दुकान आमच्याकडे आहे पंचायतकडे. राशन दुकान कळतं ना, पंचायतकडे आहे. 400 घराला गहू सरकार फुकट देतं, 25 किलो 30 किलो 400 घराला आहे ना. मी असं कार्यक्रम होता, गावातल्या लोकांना विनंती केली. मी म्हणलं तुम्ही काय करा, तुमचे गहू तुम्ही न्या फुकट, मला काही तकलीफ नाही, पण जाताना मला अर्धा किलो द्या. किती? अर्धा किलो आम्हाला देत जा म्हणलं दान. ते म्हण तुम्हाला काय करायचं म्हणलं द्या गरीबाला, भिकाऱ्याला तर वाढता, मग मला द्या महिन्यातून एकदा अर्धा किलो. लय झाले का? मग महिला म्हणली ठीक आहे टाकी जाऊ, अर्धा किलो. 400 घरांनी टाकले. किती गहू झाले? 200 किलो. 40 म्हाताराला किती लागेल महिन्याला? कळलं का नाही कळलं? डोकं पाहिजे. बिनडोक सरपंच झाल्यावर काय खरं नाही. डोकं पाहिजे ना. हा विषय पैशाचा नाहीच हे लक्षात ठेवा. हा मनाचा खेळ आहे, भावनेचा आहे. आणि हे लोक तसे ऐकत नाही. यांच्याकडून काहीतरी करून घ्या. व्यायामशाळा मोफत आहे 2. महिलांसाठी व्यायामशाळा 1 आहे, पुरुषासाठी 1 आहे. दोन्ही मोफत वर्षभर. पैसे किती घेतले? हां, ध्यानात ठेवायचं. आम्ही पाणी तापून देतो, गाड्या चार्जिंग करून देतो. आमचं सौर ऊर्जावर आहे. आम्हाला खर्च येतो का? आम्हाला खर्च येत नाही, पण तुमचे वाचते की नाही? नीट लक्षात घ्या. हे गणित कसं आहे. आम्हाला खर्च येत नाही, तुमचे वाचते. आम्ही कशावर तापितो? पाणी कशावर तापितो आम्ही? सौर ऊर्जावर, सूर्यावर. भविष्यात काही दिवसांना जर तुमच्याकडे सूर्य आला तर तुम्ही बी तापा. हा, तापा की. डिझेल पेट्रोलला पर्याय आहे सूर्य. करा, गावाने विचार करा, गोडीनं राहा, प्रेमानं राहा, सरपंचाच्या मागं लागा, सरपंचाच्या भेटा, बोला, सरपंचाला 4 ठिकाणी दाखवा. तिथं झालं तर आपल्या इथं होऊ शकतं. भांडणं करायचे नाही, वाद करायचे. आपलं वादानं प्रॉब्लेम झाला, वाद नाही करायचे, किरकिर करायची नाही, चर्चेनं प्रश्न सोडायचे, गप्पा करायच्या. सरपंचाच्या पाठीमागं उभं राहायचं, त्याला हिंमत द्यायची. सरपंच घाबरतो. का घाबरतो? मी जर जास्त स्ट्रिक्ट केलं तर लोक मला पुढच्या वेळेस मतदान करायचे नाही. मग ते म्हणते जाऊ द्या. कुणाचं नळाचं पाणी रस्त्यावर आलं ना खाली, सरपंच उडी मारून जातो, पण त्याला बोलत नाही.
ती घाबरतं ना. पण अशा वेळेस गावातल्या लोकांनी विचार करून सरपंचाला साथ द्यायला पाहिजे आणि सरपंचाने बी तोंड पाहून काम नाही केलं पाहिजे. कडक धोरण, एक सूत्री पाहिजे. माझं ऑफिस बघा कसं आहे ग्रामपंचायतचं. मी सरपंच होतो तेव्हा 4 पत्राचं गळकं, आता 1.5 कोटीचं ऑफिस आहे. सेन्सरचे दरवाजे आहे त्याला, म्हणजे असं दरवाजे ढकलायचे नाही, तुम्ही जवळ गेल्याबरोबर अशी उघडत येते. तुम्ही मध्ये गेले दरवाजे बंद होऊन जातं. हात लावायचे. आमच्या इथे नळ कसे माहिती आहे, तुम्ही नळाखाली हात घातला पाणी येतं, हात बाजूला केला नळ बंद होऊन जातं. हे होऊ शकतं आणि हे करायचं आहे आपल्याला. नळाला तोटी नाही. तुम्ही ध्यान करा साहेब, अभ्यास करा. तुमचा हात खराब आहे, तुम्ही नळावर गेल्यावर आधी काय करतो आपण, तोटी खराब धरतो, म्हणजे खराब हाताना. नीट अभ्यास करा. तोटी खराब केली तुम्ही, बरोबर आहे, खाली हात धुतले आणि नंतर काय करतो, ती खराब तोटी पुन्हा धरतो. मी एवढा कुठाना केलाच कशाला. हे पण सरपंचांनी शिकायचं. मी तुम्हाला आधी सांगितलं, मी हुशार नाही आहे, मी जगात पाहिलं, पाहून केलं. मी आत्तापर्यंत 24 देशात गेलो, परदेशात. कुठं काय चांगलं, कुठं काय चांगलं आहे, कुठं काय चांगलं आहे, आपल्याला काय घेता येतं, आपल्या काय काम घ्यायचं ना. आपण जळतो दुसऱ्यावर, जळायचं नाही, त्याचं घ्यायचं. हे करा, माझी हात जोडून विनंती आहे. आणि हे लोक तसे ऐकत नाही. सरपंचानं थोडं डोक्याने, 9:30 झाले हो, सरपंचानं थोड्या डोक्याने काम करायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सरपंच होणं लय सोपं आहे. कोणी जातीवर होतं, कोणी पैसे देऊन होतं, कोणी त्याच्या घरात मतदानला हे म्हणून होतं, काही काही तर त्याचा राग आहे म्हणून याला सरपंच करते. म्हणजे सरपंच होणं सोपं आहे, पण हे गावातले रानडुकरं सांभाळणं लय अवघड आहे. तुम्ही विचार करा ना, 11,000 रानडुकरं गावातले कसे सांभाळायचे. एकाचं डोकं एक आहे ना. माझी अजून एक विनंती आहे, आम्हाला जगद्गुरू तुकाराम महाराजासारखा सरपंच नको, आम्हाला छत्रपतीसारखा सरपंच पाहिजे. तुकाराम महाराज वाईट नव्हते, ते तर यांचे गुरु होते, पण तसा सरपंच नको आम्हाला, कारण हे समाज कधी ऐकन. सरपंच पाहिजे महाराजासारखा, जाग्यावर निर्णय. एक गाव 2 टोकले. मी तसंच करत होतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दुसरी बाजू तपासायची. एका बाजूनं तपासलं तुम्हाला धोका होतो. तो माणूस असा का करतो याचा अभ्यास करा. दुसरी बाजू तपासा, एक बाजू नाही. आणि वळणं कमी करा. वळणं जे किचकट आहे, अडचणीचे आहे, ते कमी करा. आता ही रस्त्याची वळणं जर कमी केले ना महाराष्ट्रातले, 2 लाख किलोमीटर रस्ता कमी होईल. किती डिझेल पेट्रोल वाचन, किती ॲक्सिडेंट वाचन. मी तुम्हाला काय सांगितलं, दुसऱ्या बाजूचा अभ्यास करा. काही माणसं चुकीचं वागते असं आपल्याला वाटतं, पण ते चुकीचं असं नसतं. ते आपल्याला कळलं नाही त्यांना असं काऊन केलं. तुम्हाला एक उदाहरण सांगू, त्याचं मग लक्षात येईल. महिला मंडळ, सॉरी उदाहरण किचकट आहे पण चांगलं आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही गाव हागणदारी मुक्त केलं होतं. 3 महिन्यात केलं होतं. माझ्याकडं एक माणसाची यादी होती. तुमच्या घरात 5 माणसं आहे, तुम्ही संडास बांधला, पण 5ही जण वापरते का, नावानिशी टिक मारत होतो. 4 वापरते, 1 वापरीत नाही, मग त्याला पकडायचं, काऊन वापरीत नाही. असं करून 3 महिन्यात गाव हागणदारी मुक्त केलं होतं. आता एक जणांनी काय झालं, त्याला संडास बांधायला सांगितलं. तो म्हणे मी घरात बांधित नाही. म्हटलं मग
तो म्हणे समोर माझं वाडगं आहे खळं 200 मीटरवर, मी तिथं बांधीन. म्हणलं बांध, मला काय करत, तुही जागा आहे का नाही. तुमच्या इथं बी बांधले असेल काही बाजूला लोकांनी पहिल्यांदा. त्याने तिथे संडास बांधला. ही सत्य घटना आहे. मी पहिले शपथ खाऊन सांगितलं तुम्हाला, मी काल्पनिक गोष्टी सांगत नसतो. तिथे संडास बांधला त्यानं. दुसऱ्या दिवशी संडासला गेला तिथं खळ्यात. आता त्याच्या खळ्याच्या शेजारी दुसऱ्याची जागा होती, झोपडं राहत होते त्या झोपड्यात. गरीब होते ते. ती बाई झोपड्याच्या बाहेर भाकरी करत होती. पहिल्या हातावर भाकरी करते. हा संडासला बसला आणि त्या बाईनं भाकरीला सुरुवात केली. त्याचा आवाज याला आला आणि याला संडास नाही झाला. हे वापस आलं आणि दुसऱ्या दिवशी जाईना ना. मग आमची पोरं म्हणे दादा ती योग दिवस गेला आता जात नाही. अरे म्हणलं असं कसं काय, काय झालं चौकशी करा. मग आम्ही गुप्तहेर लावले त्याच्यात. मग आम्हाला माहिती मिळाली की असं असं कारण आहे. मग त्याला बोलून घेतलं. म्हणलं मग ती भाकरी करते, तुला काय प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला काय माहिती मिळाली माहिती आहे, जर त्या बाईचा भाकरी करतानाचा आवाज मला येतो, ही त्याच्या मनाने खाल्लेली शंका. हे सत्य घटना आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, समोरचा माणूस चूक का करतो याचा अभ्यास करायला शिका. कोणी बिडी पितो, कोणी दारू पितो, कोणी काय करतो, कोणी चुकीचं करतो. आपल्याला हे दिसतंय, ही गोष्ट खरी आहे, त्याने करू नये, पण का करतो याचा पण अभ्यास करा ना. खूप गरजेच्या गोष्टी ही अशा. मग आम्ही थोडं डोक्याने केलं. मी तेच म्हणलं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम केलं. तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो ना आठवितो. काय केलं आम्ही, कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही. छोटे ट्रॅक्टर आहे, दर घरी जातो आम्ही. 2 बकेट दिल्या, एका घराला 2 बकेट पंचायतच्या दिलेल्या आहे. कचरा त्याच्यात ठेवायचा, त्याने घरी कुठं फेकायचा नाही. आमचा कर्मचारी जातो, कचरा घेऊन येतो. तिला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, बाया देत नाही, एकत्र करून देते. खूप विनंती केली, ऐकत नाही. आम्ही कचऱ्याचं खत करतो. मग तिलाच एक पिशवी दिली आम्ही. पंचायतच्या नावाची एक मोठी पिशवी बनवली आणि तिला पिशवी दिली. म्हणलं बाई तू प्लास्टिक ह्या पिशवीत ठेवा जाय, आम्ही घेऊन जाऊ, आम्ही घेऊन जाऊ. तरी ऐकत नाही बाय. प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. आणि म्हणलं काय करावं यांना. मग शेवटी आम्ही काय केलं माहिती आहे, 3 वर्षापासून आता जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 20 रुपये किलोनं प्लास्टिक विकत घेतो. एक तुकडा फेकीत नाही आता. महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं ते ठेवतीच, शेजारणीचं उचलून घेते. म्हणून म्हणलं मी, हे रानडुकरं सांभाळणं सोपं नाही. लग्नाच्या नोंदी करीत नाही बाय. मग आम्ही जन्माची नोंद घ्यायचं बंद केलं तिचे पुढचं. एक बाईला रागवली माझ्यावर, माझ्या पोराची नोंद काहून घेईना म्हणे. म्हणलं तो पोराची नोंद आम्ही घेतो, आम्हाला काय अडचण नाही, पण लग्नाचं सर्टिफिकेट आहे का तो. म्हणे नाही. म्हणलं मग कोणाचं आहे. तेव्हा तिला कळलं सर्टिफिकेटचं महत्त्व, तेव्हा कळलं. मग लोक लग्न नोंदी करायला लागले. आणि लग्नाची नोंद करताना TC जोडली तर 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न होत नाही माझ्या इथे. माणूस मेल्याची नोंद करत नाही खेड्यात. सरपंचाला 20 दिवसाचा अधिकार आहे. किती? 20 दिवसाचा. तुम्ही नंतर गेले नोंद होत नाही, कायदा करून देत नाही. म्हणून 20 दिवसाच्या आत नोंद करायची. लोक करीत नाही. मग वाद होते, भांडणं होते. मग आम्ही काय केलं, जर एखाद्याचं म्हातारं मेलं आणि त्यानं जर अर्ज पाठवला लगेच
अर्ज काय पाठवायचा? मला स्मशानभूमीत माझ्या वडिलाचा अंत्यविधी करायची परवानगी द्या. आम्ही त्याला देऊन टाकतो, नोंद होती. कळलं का? आणि त्याला परवानगी देताना त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या अंत्यविधीला 3,000 रुपये देतो आम्ही. त्याच्यामुळं ते पोरग म्हातारं मेलं रे मेलं. पहिले अर्ज झाले. कळलं? जे गुळानं मरते त्याला जहर कशाला द्यायचा? आणि हे जे मी बार बार आम्ही देतो आम्ही देतो आम्ही देतो सांगतो, हे कशातून दिलं आम्ही? आम्ही आमच्या घरातून नाही दिलं. आणि करा. महिलाला माझी विनंती आहे, प्लास्टिक फेकायचं नाही, प्लास्टिक जाळायचं नाही, जाळणाऱ्याला कॅन्सर. आत्ता मला पुस्तक दिलं, याच्यात होतं काय ते प्लास्टिकचंच काय तरी. प्लास्टिक भयानक डेंजर आहे. जमिनीत 1400 वर्षे सडत नाही ते. किती? चांगदेव बाबाची औलाद आहे. 1400 वर्ष सडत नाही. आणि ते खाली पाणी जिरून देत नाही. समुद्रामध्ये सध्या प्लास्टिकचे पहाड तयार झाले, पहाड. तुम्ही एक कल्पना करा, कल्पना, सत्य आहे ते, कल्पना म्हणजे खोटी नाही. तुमच्या 1 एकर जमिनीतून, साहेब नीट अभ्यास करा, तुम्ही करा, संस्थेने करा, शासनाने करा. 1 एकर जमिनीतून दरवर्षी पावसाळ्यात किती किलो माती जात असेल? 1 एकर मधली किती माती जात असेल? आणि कुठं जाती? समुद्रात. तर देशातून किती जात असेल? मग तिथे गेल्यावरती काय काम करीत असेल? पाणी. मग कधी ना कधी काय होईल लक्षात आलं? हे चाललं खाली आणि ते चाललं खलास, एका दिवसात होईल. हे मुंबई बिंबई बेंगलोर समुद्राच्या कडीचे हे तर पहिल्या झपक्यात आहे. हे ना आत्ताच माती लोटून घर बांधले. म्हणून खेड्यातल्या लोक आपण नशिबाने चांगल्या ठिकाणी, चांगला विचार करा, चांगलं राहा, गोडीनं राहा, प्रेमानं राहा, वाद करायचं नाही, भांडणं करायचे नाही. सरपंच आपला आहे, सदस्य आपला आहे, आपणच निवडून दिलं, करा. म्हाताऱ्या लोकांना जीव लावा, त्यांना काहीतरी त्यांच्यासाठी संस्थेने करा. 15 वित्त आयोगातून करा, परवानगी देता येते, काय अडचण नाही. मला काही लोक काय सांगते, साहेब म्हाताऱ्याची आम्ही सेवा करू, पण म्हाताऱ्याला एक घाण असतं, घाण, खराब. असे डोकं खाजितं, हात खाजितं, नाक सिकरीतं, कुडं खोकतं, बिडी पेतं, तंबाखू खातं, काही बोलतं. म्हातारं झाल्यावर माणूस असं करतं. तुम्ही झाल्यावर नाही करायचे का? मी एक जणाला विचारलं होतं, म्हणलं म्हातारं इतकं खराब आहे, मला मान्य आहे, म्हातारं एवढं वाईट आहे, मला मान्य आहे, पण मतदानाच्या दिवशी तो आईचा नवरा होता का तेव्हा त्याला उचलून आणलं भाडव्या, त्याला तेच म्हातारं आहे ते. साहेब मी राग बोललो, माफी असू द्या, पण गावातला म्हातारा उपाशी झोपला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. पाप आहे ते. कोणाचा म्हातारा असू दे. तुमच्या गावातून तुम्हाला माहिती आहे का, रोज कमीत कमी 100 किलो धान्य तुम्ही भिकाऱ्याला वाढता. हिशोब करून बघा सकाळी किती. त्यांना कशाला वाढते मला कळत नाही. इथे करा ना वर्गणी, इथे म्हाताऱ्याला जेव घाला ना. मस्त आहे. एका ठिकाणी हॉल, कुठेतरी किचन बनवायचं, मस्त स्वयंपाक करायचा. बाबा या, म्हातारा तिथं येईन, मस्त जेवण, गावात जाईन, खुशीनं लेकरा बाळात नातात, पोरात हिंडन, लय आनंद आहे. म्हातारं जेवलं पाहिजे, म्हातारं खुश पाहिजे. कोणाचंही म्हातारा दर गावात हे अन्नदान चालू झालं पाहिजे. हे फुकटच्या चोराच्या भरती केल्यापेक्षा
काय काय लोक मेलेल्या बापाला जेव घालते. तुमच्याकडे घालते का? हां, बरं मला खरंच सांगा, मेलेला बाप जेवायला येतो का? मग घालतो कशाला? माझा बाप वरून 50 वर्षे झाले. किती? माझी आई वारून 5 वर्षे झाले. नीट ऐका, वडील वारून 50 वर्षे ना आई वारून 45 वर्षे आई आमच्यात होती, आमच्यापाशी. आम्ही 4 भाऊ. मी कधी बापाला जेव घातलं नाही. मी घालीत नाही, मला विश्वास नाही त्याच्यावर. म्हातारीला सांभाळायचं, जे लागेल ते करायचं, ते आपलं कर्तव्यच आहे. एकदा आम्ही असं बसलो गप्पा मारत, म्हातारीन मी, आणि तिकडं म्हाताऱ्याला जेवण होतं तिकडं भावाची इथं. मी आईला विचारलं, म्हणलं आई, ती म्हणे काय? म्हणलं ते 3 भाऊ म्हाताऱ्याला जेव घालते तुझ्या नवऱ्याला. म्हणे हा. म्हणलं मी नाही घालीत, मग तुला राग येत असेल. आईला विचारलं. ती म्हणे मला गंज राग येतो, पण आता तू ऐकतो का? म्हणे तू खोडीच आहे. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, मी नाही घालीत. पण मला एक सांग म्हणलं आई. ती म्हणे काय? म्हणलं तुझा नवरा तिकडे जेवायला येत असन तर तिकून तिकडेच निघून जात असन का? म्हातारी म्हणे नाही, इकडे आल्याशी कसं जाईल? अरे खोटा इथं बसेले आई, आईला भेटल्याशी जात असेल का? मग मी कशाला कुठं न करू जर फुकट येत असेल तर? कुणाचाही मेलेला बाप जेवायला येत नाही, तो भावनेचा विषय आहे. तुम्हाला घालायचं तर घाला, मला तकलीफ नाही. पण जर तुम्ही मेलेल्या माणसाला जेवू घालता तर जिंद्या माणसाची किती काळजी घ्यायला पाहिजे. मग म्हणून करा. एक ना अनेक गोष्टी आहे, कितीतरी गोष्टी आहे. पुन्हा या सामाजिक संस्थेने, विचारमंचाने मला आणलं, टॅक्स भरा, गोडीनं राहा, प्रेमानं राहा. पुन्हा 5 गोष्टी सांगतो. पाणी स्वच्छ प्या, झाडं भरपूर लावा, गावात स्वच्छता ठेवा, गटार बंदिस्त ठेवा, मुलांना चांगलं शिक्षण द्या. आणि त्या मुलीचं सगळ्यात जादा मनापासून अभिनंदन, ते पोरी सत्कार कर. पोरीलाही हुशार हो. गोडीनं राहा, प्रेमानं राहा, महिलाला समजून घ्या. महिला म्हणजे आपल्या काही कामवाली बाई नाही, काही मशीन नाही आहे. प्रत्येक घरात तुम्ही जर महिलेच्या हातात संसार दिला साहेब, तर मी कर्जबाजारी व्हायचे नाही, तुम्ही आत्महत्या बी करायची नाही. बाई बाजारला 100 रुपये द्या तिच्यापाशी, ती 10 रुपये उरून आणीन. तुम्ही 100 रुपये नेले तर 10 रुपये उधार ठेवून येईल. मग जातो कशाला? अक्कल नाही तर. तुम्ही बघा, माणूस बाजारात गेला ना, कुणाला तरी राम 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 राम, या चहा घेऊ, 10 रुपये गेले. बाई असं करते का? हां, राम राम राम, या ग चहा घेऊ, असं करते बाई? चहा बाजारात पीज नाही, घरी येऊन पिते. म्हणून महिलेला सन्मान द्या. महिला हे तुमच्या या संसाराच्या रथाचं मेन चाक, हे लक्षात ठेवा. तिला आपण लक्ष्मी म्हणतो. आणि कर्त्यालो अजून एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मी विसरलो होतो. 500 लोक इथले मिलिटरी सैन्यात भरती होते म्हणे. मी मनापासून दंडवत करतो त्यांच्या सगळ्या घरचा. मला आपल्या भारत देशात 2च लोकांबद्दल आदर आहे, बाकी कोणाचाही मला आदर नाही. कोणाला राग आला ती आला. एक खेड्यातली बाई आणि दुसरा मिलिटरीतला जवान. हे बाकी सगळे हलकट, हे काही कामाचे नाही, बदमाश. हे ढवळ्या कपड्यावाले तर काहीच कामाचे नाही रे मला. पुरे बदमाश पार्टी. 16 घंटे महिला काम करते हो खेड्यात. किती? सकाळी किती वाजता उठते बघा? 16 तास. तुम्ही कधी विचार केला का? मोजले का घंटे? मला एक सांगा, बाई 16 तास काम करते, माणूस किती घंटे करीत असेल? 8 तास, है की नाही? लय खानदानी असला तर. मग रात्री पाय कोणाचे दुखत असेल? अरे हा आरामखोर म्हणतो माझे पाय दाबून द्या, म्हणल्यावर याला काय बोला? याला महिला भयानक काम करते. मिलिटरीच्या लोकाला, रिटायर लोकाला पंचायतमध्ये चान्स दिला पाहिजे. मी शासनाला पत्र दिलेलं आहे, यांच्यासाठी राखीव करा, जातीसाठी राखीव नको. यांना देशप्रेम आहे.
हे लोकांनी आयुष्य देशासाठी घातलेलं आहे. हे गावाचं कल्याण करणारी लोक आहे. ते का माझी जावई नाही, पण त्यांच्या रक्तात ते भरलेलं आहे. म्हणून मिलिटरीच्या रिटायर लोकांचा पण गावातल्या लोकांनी फायदा घेतला पाहिजे. महिलाला अजून एक विनंती आहे, काळजी घ्या, थोडं रंगरांगीने व्हा. लय आता येड्यावानी बसू नका. काल अहिल्याबाई होळकर जयंती झाली. 29व्या वर्षी बाईनं कारभार हातात घेऊन काम केलं होतं. तेव्हा अहिल्याबाईनं विधवा महिलाला पेन्शन चालू केली, सगळ्या मंदिराचं रक्षण केलं. आम्ही काय करत नाही. महिलांनी रडत बसायचं नाही. आता वट सावित्री पौर्णिमा आली, वड लावा. त्या सावित्री, सत्यवान सावित्री तुम्हाला माहिती आहे का? आहे ना? ते काय झालं होतं, त्या सत्यवानला कोरोना झाला होता. कोरोना झाला होता त्याला, सत्यवानला. मग ती सावित्री हुशार, तिनं त्याला ओढीत वाड्याखाली आणलं. ते जगलं ना. हां, ह्या आमच्या येड्या. तिनं ओढीत आणलं वडाखाली, म्हणून यानं काय केलं, त्याच वराला दोरे गुंडवळ. असं नाही करायचं, वड लावायचा. माझ्या इथे 40 CCTV कॅमेरे, लाऊडस्पीकर 18 लाऊडस्पीकर आहे. सगळ्या गावात आवाज जातो. 27 ठिकाणी हात धुवायला बेसिन आहे, थुकायला. गल्लीत कोपऱ्यात. गावोगाव काय करते पहा तुम्ही. इथं थुकू नका, इथं कचरा टाकू नका. आणि कुठं टाका? काय ठिकाणी काय लिहिलं राहतं, इथं लघवी करू नका. पाहिलं ना तुम्ही? मग काय चड्डीत करा? अरे करा कुठं सांग ना. त्याचे पागल, इथं करू नका तिथं करू, मग करा कुठं? आमच्या इथं तसं नाही आहे. 27 ठिकाणी बेसिन बसवले, त्याला हात धुवायला पाणी नळाला 24 घंटे. आणि प्रत्येक बेसिनवर लिहिलं, इथं थुका. इथं थुकू नका नाही, इथे थुका. अशा पद्धतीची लोकाला सोय दिली, वळण लावलं तर पुढच्या पिढीला वळण लागल. आम्ही म्हणतो तरुण पिढी बिघडली. तरुण पिढी बिघडली नाही, आम्ही वळण लावायला कमी पडलो. म्हणून आईवडिलाची जिम्मेदारी आहे पुढची पिढी कशी निघायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार येईन तुमचं चांगलं करीन हे डोक्यातून काढा. तुमचं तुम्ही करा, सरकार तुमचं वाईट बी करणार नाही. पण आमदार येऊन तुमचं गाव झाडून घेईन का? कोण झाडायला पाहिजे? तुमचं तुम्ही करायला पाहिजे. आमदार पैसे देईन, आमदार निधी देईन. अहो, भारत स्वतंत्र झाल्यापासून गावं झाडून नाही घेतले हो, लाज वाटायला पाहिजे. म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्या. पुन्हा एकदा या सामाजिक विचार मंचांनी मला बोलवलं, माझं ऐकून घेतलं, आदर सत्कार केला. खूप बोलण्यासारखं आहे. 11 वाजता मला गाडी आहे कोल्हापुरातून. माझी ही गाडी रिकामी येणार आहे परत, कारण माझ्या इथे उद्या कार्यक्रम. आमच्या तिकडे जे अभियान चालतं, मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना, 350 कोटी रुपयाचे बक्षीस आहे त्याच्यात. गावागावासाठी किती? 350 कोटी. तालुक्यात तुम्ही तिसरं आले, दुसरं आले, पहिलं आले, जिल्ह्यात तिसरं आले, दुसरं आले, पहिले आले, विभागात आले, राज्यात आले, तर 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 1 कोटी, 5 कोटी अशी बक्षीस आहे. तर आम्ही तालुक्यातून पहिला येऊन गेलो आता मागच्या महिन्यात. आता उद्या जिल्ह्याची कमिटी येणार आहे आमच्या इथं. मला फोन आला, मग आमचे लोक म्हणे तुम्ही उद्या यायलाच पाहिजे. म्हणून रात्रीचं तिकीट काढलं आणि पुन्हा परत जायचं. गाडी उद्या रिकामी येणार. 11 वाजता गाडी आहे. 1 तास, सव्वा तास तुम्ही निवांत ऐकून घेतलं. मी तुमच्यापेक्षा हुशार नाही, अनुभव जो मला आला मी तुमच्यापुढे शेअर केला. सगळ्याच गोष्टी तुम्ही करावं असंही माझा आग्रह नाही. ज्या सोप्या आहे, ज्या तुम्हाला करता यासारख्या आहे, ज्या जास्त गरजेच्या आहे, त्या गावाने, गरजेने आणि विशेष करून या सामाजिक संस्थेने करा, अशी मी हात जोडून विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.